भुसावळ शहरात दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. अमळनेर येथून आरोपीला शिताफीने ताब्यात घेत भुसावळ शहर पोलिसांनी चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. पोलीस नाईक रज्जाक खान, पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली. भुसावळ शहरातील यावल रोडवरील गॅरेज व पटेल बियर शॉप या दुकानात चोरीची घटना घडली होती. 30 जूनच्या रात्री ते 1 जुलैला सकाळी सुमारे 9 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलूप तोडून तसेच खिडकीचे गज तोडून दुकानात प्रवेश केला. चोरट्याने दुकानातील डीव्हीआर आणि तब्बल 6,000 रुपये रोख असा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार भुसावळ शहर पोलिसांच्या डीबी पथकाने अमळनेर जिल्हा जळगाव येथून आरोपी शांताराम उर्फ शान्या प्रताप कोळी याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलीस चौकशीत आरोपीने दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तसेच आरोपी सराईत असून त्याच्या विरुद्ध नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात वाईन शॉप फोडून चोरी केल्याचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस नाईक रज्जाक खान, पोलीस कॉन्स्टेबल राहुल भोई आणि पोलीस कॉन्स्टेबल दीपक पाटील यांच्या पथकाने आरोपीला जेरबंद केले. दुकान फोडून चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अमळनेर मधून अटक करत भुसावळ शहर पोलिसांनी या चोरीचा छडा लावला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे शहरातील चोरीच्या घटनांवर आळा बसण्यात मदत होणार आहे. बघत रहा MH19 न्यूज. मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र.